नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी राजमा हॉटेल स्टाईल राजमा मसाला बनवणार आहे आणि जिरा राईस. आज मी ह्या दोन रेसिपी बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी साहित्य लागते. मी हा राजमा रात्री भिजायला घालून कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून उकडून घेतला आहे. हा आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. ही आहे कोथिंबीर. हा आहे मसाला. मसाल्यामध्ये जास्त मसाले वापरायचे नाहीत. त्याच्यामध्ये मी थोडंसं घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट वापरलेलं आहे. बाकी कुठलीही बाकीचे मसाले मी वापरले नाहीत. आणि ही मी आत्ताच म्हणजे रेसिपी करण्या अगोदरच मी लसूण अद्रकची पेस्ट घरी बनवून घेतलेली आहे. आणि हा आहे एक 2 बारीक चिरलेला कांदा आहे. हे आहे जिरे, हे आहे मोहरी आणि हे आपल्याला तेल लागणार आहे भाजीसाठी. तर एवढंच साहित्य लागणार आहे. तर आपण भाजीला सुरुवात करूया. तर मी आता कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल मी गरम करायला ठेवले. तर मी आता त्याच्यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. मी आता ह्याच्यामध्ये जिरे घालून घेते आणि 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची. आणि हा जो मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे ना, तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते. कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर अशा प्रकारे हा कांदा आपला आता लाल झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते. टोमॅटो पण पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे टोमॅटो. आणि हे 2 मिनिट मी झाकून ठेवणार आहे. कांदा टोमॅटोचं हे खूप छान भाजी येते. तुम्ही अवश्य करून टाकायचं. तर हे बघा, हे मी आता झाकण काढते. किती आपलं मऊ झालेलं आहे बघा कांदा आणि इथं वाटण असं एकदम मऊ करून घ्यायची आपल्याला. छान भाजी कशी एकदम दाटसर होते मग ह्याच्यामुळे. आता मी ह्याच्यामध्ये पुढचं घालून घेते मी सगळं साहित्य. ह्याच्यामध्ये मी हे अद्रक आणि लसूणची घरी बनवलेली पेस्ट आहे घालून घेते. ते छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाले की ह्याच्यामध्ये आता पुढचे मसाले घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल या भाजीमध्ये. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घेतलं. मीठ पण मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला घट्ट भाजी आवडत असेल तर घट्ट करा, पातळ आवडत असेल तर पातळ करा, तसं काही. आता मध्ये हे आता मी हे शिजवलेले राजमा आहेत ना, हे घालून घेते. सर्व मिक्स करायचं आणि थोडंसं एक अर्धी वाटी मी गरम पाणी करून ठेवले, मी ते घालणार आहे आता. आता ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी गरम करून घेतलेलं पाणी घालते. तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर जास्त करा. थोडीशी मी असं एकच वाटी पाणी घातले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तर ही बघा, अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे. ह्याला जास्त मसाले वगैरे काही घालायची गरज नाही. खोबऱ्याचं वाटण वगैरे काही लागत नाही. ती थोड्या वेळाने अजून घट्ट होते. वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते. आपली भाजी आता तयार झाली. आपण आता जिरा राईस करून घेणार आहोत. आता आपण पुढील रेसिपी करणार आहोत. मी भात शिजवून घेतला आहे. आपण बिर्याणीसाठी तांदूळ जो वापरतो ना, तो मी तांदूळ आहे. मी तो भात अगोदर शिजवून घेतला आहे. त्याच्यासाठी आता थोडंसं आपल्याला 2-3 पानं कढीपत्ता लागेल, थोडंसं मीठ लागेल. हा मी लसूण बारीक मी चाकूनी कट करून घेतला आहे. ठेचून घ्यायचा नाही हा लसूण. ह्याच्याने ना वास भाताला खूप छान लागतो आणि खायलासुद्धा दाताखाली आल्यानंतर खूप छान लसणाचा वास असं खायला छान वाटतो. ही आहे थोडीशी बनवून घालण्यासाठी कोथिंबीर. आणि मी हे भांडं गॅसवर फोडणीचं भांडं असतं ना, मी ते गॅसवर त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलं आहे. भात शिजताना पण मी अर्धा चमचा तूप घालून शिजवल्यामुळे भात एकदम आपला सुटसुटीत आणि छान भात पांढरा शुभ्र भात होतो. आणि आता ह्याच्यामध्ये मी आता जिरे, लसूण आणि कढीपत्ता घालून घेते. तर हे आपलं आता तूप गरम झालं आहे. तर ह्याच्यामध्ये मी जिरे घालते. अर्धा चमचा मी जिरे घालते. थोडासा कढीपत्ता घालते आणि हा लसूण घालते. लसूण आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल.
कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची नाही, फोडणीमध्ये काळी पडती कोथिंबीर, म्हणून मी आता वरून घालणार आहे. आता हे फोडणी बंद करते मी आणि ह्या झालेल्या भातावर मी हे फोडणी घालून घेते आणि मिक्स करून घेते. तर हे बघा, आपली ही राजमा मसाला झाला आणि हा आपला घरगुती हॉटेलमध्ये मिळतो तसा एकदम चव तशीच लागते ह्याची. हा आहे जिरा राईस. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं खायला. तुम्ही ही अवश्य एकदा रेसिपी करून पहा, राजमा मसाला आणि जिरा राईस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मैत्रिणींनो? आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.